कांद्याच्या बाजारभावानं आज खूप चांगली बातमी दिलेली आहे पुन्हा एकदा. आणि त्यातही पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये आज हलके माल 2000 पर्यंत पोहोचलेले आहेत. बघूया आजची लासलगाव, पिंपळगाव आणि पुण्यासह इतर ठिकाणची आवक आणि बाजारभाव काय आहेत, त्यातून तुम्हाला एकूण सगळा परिस्थितीचा अंदाज येईल. नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे बुधवार आणि तारीख आहे 24 जून 2026. आज सकाळी पिंपळगावला 800 गाड्या किंवा 800 ट्रॅक्टरची आवक झाली. आता पटना क्वालिटी काल जी 19 रुपये होती तिच्यामध्ये अचानक ₹1.5 वाढ झालेली आहे, 2 रुपयांनी. हलका माल जे आहे, हलका पटना क्वालिटी 21 ते 21.5 रुपये विकला जातो आहे. चांगला माल आहे, चांगला पटना क्वालिटी 22 रुपये. कोलकाता आणि कोलंबो क्वालिटीमध्ये सुद्धा वाढ होऊन ते आता 22 रुपये ते 22.5 कोलकाता आणि कोलंबो जे आहे 23 ते 23.5 झालेले आहेत. मोठे माल जे आहेत 50 प्लस ते आता 24 ते 26 आहे. कोकणी माल किंवा ज्याला आमच्याकडे कळवण, काही चांदवड या पट्ट्यातला जो कोकणी माल असतो तो टिकाऊ असतो, चांगल्या क्वालिटीचा असतो. त्याचा भाव आता 26 ते 29 रुपयांपर्यंत पोचलेला आहे. ही माहिती सकाळी 9:30 वाजेपर्यंतची आहे. नंतरच्या लिलावात हे बाजारभाव आणखी वाढू शकतात. एकूणच काय तर सरासरी पिंपळगावला काल 2200 होती, आज 2000चा टप्पा ओलांडलेला आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण 2 चांगल्या बातम्या दिल्या होत्या आणि त्यातनं भाव आणखी वाढतील हे सांगितलेलं होतं. आता त्या बातम्या काय होता किंवा कसे वाढतील त्यासाठी कालचा व्हिडिओ बघा. आणि अशा बातम्या नियमितपणे तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही तातडीनं सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा. आता लासलगावला सुद्धा चांगली बातमी आहे. आवक कमी आहे, केवळ 380 आवक झाल्याची नोंद होती सकाळी 9 पर्यंत. बाजारभाव 1950 ते 2605 पर्यंत पोहोचलेले आहेत. म्हणजे एकूण सरासरी जी आहे ते 2000वर आहे. याचा सगळ्याच चांगला परिणाम शेतकऱ्यांच्या याच्यावर होतो आहे. अनेकांनी पावसामुळे सुद्धा आज आवकी घटलेल्या आहे, पण मागणी मात्र टिकून राहिलेली आहे. आणि कांदा टंचाईची जी कल्पना होती निर्यातदार आणि व्यापाऱ्यांना ती आलेली आहे. त्या संदर्भातल्या काही सकारात्मक बातम्या आज दैनिकांनी प्रसिद्ध केलेल्या आहे. दुसरी एक सकारात्मक बातमी म्हणजे डबल रेक जे आहे रेल्वेचं, डबल मजली जे डबल डेकर रेक त्याचा वापर होतो आहे JNPT बंदरापर्यंतचं. आपण मागे जी मोहीम उघडली होती की निगेटिव्ह बातम्या जर दैनिकं किंवा कोणी माध्यमं प्रसारित करत असेल आणि तुमचे भाव पाडत असेल तर त्याच्यावर बहिष्कार घाला. अनेकांनी अशा दैनिकांवर बहिष्कार घातला. ती मोहीम प्रचंड गाजली आणि अनेकांनी आता धसका घेतला. त्यामुळे येणाऱ्या काळात ही सगळी पत्रकार मंडळी आहेत ती उगाच कुठल्या तरी पाकिटबाजी न करता शेतकऱ्यांशी इमान राखतील, आपल्या मातीशी इमान राखतील आणि सकारात्मक बातम्या देतील असं वाटतं आहे. आता आणखी बघूया. नगरमध्ये घोडेगाव, पारनेर, गंगापूर बाजारात आवक कमी आहे. अहिल्यानगरच्या याच्यामध्ये गंगापूरला पाऊस झाला आहे, सकाळची नोंद आहे. आणि तिथं असं सांगितलं जातं आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याची आवक जी आहे ती आणि कांद्याचे बाजारभाव हे पण वाढलेले आहे. परिणामी काय होतं आहे, छत्रपती संभाजीनगरमधनं अहिल्यानगरमध्ये घोडेगाव निवासियाला जो माल जात होता तो शेतकऱ्यांनी त्यांचा मोर्चा वैजापूर, लासूरकडनं थेट मनमाड, येवला आणि जवळचे नांदगाव आणि काहींनी लासलगाव, विंचूरकडे वळवलेला आहे. काही पिंपळगावपर्यंत जात आहे. परिणामी नगरमधले काही जे मार्केट आहे घोडेगावसारखे तिथे आवक कमी आहे. ती आवक किती ते मी वेळ असेल तर सांगेन. चेन्नईमध्ये 1000 ते 1400 बाजारभाव आहेत. आता चेन्नईच्या बाजारभावाचा फार मनावर घेऊ नका. कांद्याचे बाजारभाव कुठली बाजार समिती ठरवते ते म्हणजे नाशिक जिल्ह्यातली लासलगाव. आणि ही लासलगाव बाजार समिती ही केवळ नाशिक जिल्ह्यातले, राज्यातले नव्हे तर देशातले आणि परदेशातले पण बाजारभाव ठरवते. याचा फार मोठा अभ्यास आहे ICARवर आणि आपण व्हिडिओ केला आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर जॉईनच्या बटनावर क्लिक करून बघा की कुठल्या बाजार समितीत जर भाव वाढ झाली तर कांद्याचे भाव वाढतात किंवा पडतात. आता कांद्याचे बाजारभाव आपण ॲग्रो शिवारचं जे मॉडेल आहे ते वापरून येणाऱ्या काळात कसे राहतील. नाफेडच्या खरेदीच्या संदर्भात काही निकष बदलले आणि निर्यातीचे निकष आणि काही सकारात्मक झाली तर किती रुपयांनी वाढ होईल यासह आपण सांगितलेलं आहे जिल्हावार. ते बघायचं असेल तर तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून बघू शकता. हे वारंवार का सांगतोय की जेणेकरून तुम्हाला स्पष्ट कल्पना येईल. उगाच काहीतरी 5000 होणार, 3000, 4च्या पुढे जाणार अशी
तुमच्या डोक्यात हे राहणार नाही आणि तुम्ही वास्तवात टप्प्याटप्प्याने कांदा विकाल. कांदा विकणं किंवा ठेवणं हा तुमचा निर्णय आहे. ॲग्रोशिवार कुणालाही कांदा विक्रीचा ठेवायचा निर्णय देत नाही किंवा सांगत नाही. मात्र हा निर्णय तुम्ही घेऊन त्या पद्धतीने विका. मला अनेक जण विचारत आहेत की कांद्याचं काय करायचं, तर टप्प्याटप्प्याने विकण्याची स्थिती आहे. आता पुण्याचे बाजारभाव बघूया आणि पुण्याचे बाजारभावसुद्धा थोडेसे हलके माल जे आहे ते सुधारलेले आहे. पुण्यामध्ये गाडीची जी आवक झाली आहे 62 ट्रक आवक झाली आहे, घसरलेली आहे आवक. सकाळीच आपण ग्रुपला टाकलेलं आहे. बेस्ट प्रीमियम 1900 ते 2000 हा टिकून आहे. सुपर बिग साईज 2100 ते 2200, कोकोनट 2300 पर्यंत गेला. पण जनरल मार्केट पुण्याचं जे आहे ते 1700 ते 2000 पर्यंत गेलं आहे. म्हणजे पुणेसुद्धा सरासरी 2000 लवकरच गाठू शकतं हा टेम्पो असाच राहिला तर. ॲव्हरेज क्वालिटी जी आहे 1500 ते 1600 रुपयांनी जातो आहे पुण्यामध्ये. सेल हा अतिशय चांगला आहे, मागणी चांगली आहे. आता कुठल्या बाजारात दिल्लीमध्ये आणि काय परिस्थिती ते बघूया. उमराना बाजारात साधारण 590 नग आलेले होते आज सकाळी जी आवक होती 8 वाजेपर्यंत. बंगळुरूमध्ये जी आवक झाली आहे ती साधारण आजही 40,000 गोण्यांची आहे. आवक स्थिर आहे, फार वाढलेली नाही आहे. पारनेरला जी आवक होती साधारण ती 8:30 पर्यंत 8 ते 9,000 गोण्यांची आवक होती. इथे आवक घसरलेली आहे. चेन्नईचे दर तुम्हाला सांगितलं 1,000 ते 1400 पर्यंत आहे. सरासरी 1,000 ते 1200 रुपये आहेत. आता आणखी पिंपळगाव, लासलगाव याच्या सगळ्या आहेत. सटाण्यामध्ये 360 आवक झाली ती 7:30 वाजेपर्यंत, नंतर ती वाढू शकते. विंचूरला 250 नगांची किंवा गाड्यांची आवक झाली होती. वणीला 150 नगांची आवक झाली होती. इंदोरमध्ये 25 ते 30,000 बॅग आवक झालेली होती. आणि एकूणच दिल्लीचं जर बघितलं तर MP तनं 4 गाड्या गेल्या आहेत, पण नाशिकवरनं 13, पुण्यावरनं 28, राजस्थानमधनं फक्त 4 गाड्या गेल्या. एकूण 50 गाड्या, 49 गाड्या आपण हिशोबाला 50 सांगतोय. 50 गाड्या गेल्या आहेत. त्यातल्या राजस्थान आणि MP मधनं फक्त 8 गाड्या गेलेल्या आहेत. राजस्थान आणि MPचा कांदा संपत आला आहे, अनेकांचा खराब झाला, याबद्दल काल सांगितलेलं आहे. हिंदीमध्ये सुद्धा आपण व्हिडिओ केला आहे. तुम्हाला जर गरज असं वाटली की हिंदीमध्ये बघायचं असेल तर ॲग्रोशिवार हिंदीवर जाऊन तुम्ही बघा, त्याच्या कमेंट बघा. तुम्हाला कळेल की शेतकऱ्यांकडे तिथं कांदा कमी आहे. इथे पण कांदा कमी होत चालला आहे. नामपूरच्या मोसम बाजारामध्ये आवक 150+ अशी राहिलेली आहे. आणि माझ्याकडे जयपूरचे पण भाव आलेले आहेत, ते पण मी तुम्हाला जाता जाता सांगतो, म्हणजे तुम्हाला ती पण काय म्हणतात त्याची पण अडचण व्हायला नको. आज सगळेच बाजारभाव हा व्हिडिओ संपताना मी सांगेन. थोडं 2 सेकंद मला द्या. जयपूरमध्ये तिथले लोकल जे मार्केट आहे त्याच्यापेक्षा नाशिक आणि तिकडचे जे मार्केट आहे त्याला त्यातले त्यात बरा भाव मिळत आहे. एकूणच हे बघा, घोडेगाव मार्केटची आवक आहे ती 38,000 आणि गंगापूर मार्केटला मी सांगितलं की जिथे पाऊस आलेला आहे. एकूण सगळीकडे मार्केट चांगलं आहे. विक्रीचा कसा निर्णय घ्यायचा ते तुम्ही बघू शकतात. कोपरगावला 290ची आवक आहे. मी आणखी थोडंसं हे वाचतोय. सोलापूरला 125 गाड्यांची आवक आहे. पारनेरचं मी तुम्हाला सांगितलेलं होतं. चेन्नईचं सांगितलं होतं. आता जयपूरला बघूया. जयपूरला लोकल माल आहे 13 ते 20 रुपयांनी विकला जातोय. VIP किंवा चांगला माल आहे 21 रुपये पासून तर 24-25 रुपयांनी विकला जातोय. नाशिक पुण्याचा चोपडा, म्हणजे चोपडा किंवा खराब माल ज्याला आपण म्हणतो, तो 12 ते 15 रुपयापर्यंत आहे. आणि ॲव्हरेज माल नाशिक पुण्याचा 17 ते 21 रुपये. VIP म्हणजे चांगला क्वालिटीचा माल हा 22 ते 24 रुपये आहे. आणि 1 ते 2 लॉट 25 रुपयापर्यंत आज जयपूरमध्ये आहे. आणि MP जे भाव आहे ते 15 ते 20 रुपये आणि VIP 21 ते 22 रुपये. राज्यामध्ये महाराष्ट्राच्या त्यातही नाशिक पुण्याच्या भावाला किंवा कांद्याला तिथे डिमांड आहे राज्यामध्ये, म्हणजे राजस्थानच्या राज्यामध्ये. त्यामुळे भाव चांगले आहे. एकूणच सगळी ठिकाणी चांगली परिस्थिती आहे. जोडून राहा. आजच्या पुरतं इतकंच. पुन्हा शक्य झाल्यास संध्याकाळी अवश्य भेटू. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा. मी तुमचा कृषी मित्र पंकज जोशी, विंचूरकर.